वैभव जनार्दन म्हात्रे यांच्याकडून सिक्सर किंग, चौकार किंग अशी पारितोषिक आपल्याला या स्पर्धेसाठी प्राप्त झालेली आहेत. ही स्पर्धा ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर AK स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती केली जाते आणि लाईव्ह मॅचेस स्ट्रीमिंग प्राइस प्रथम क्रमांक असं सन्माननीय उमेश जगन्नाथ म्हात्रे अर्थात सर्वांचे लाडके उमेश दादा यांच्याकडून रोख रक्कम 66,000 रुपये आणि आपण पाहतोय जी लाईव्ह स्ट्रीमिंग केली जाते ना त्याची स्पॉन्सरशिप आपल्याला प्राप्त झाली आहे आणि अर्थातच सन्माननीय उमेश दादा म्हात्रे म्हणजे अलिबाग तालुका अर्थात शिवसेना उपतालुका प्रमुख म्हणजे त्यांची नेहमीच आपल्याला ओळख पाहायला मिळते. मैदानाच्या मध्ये सामना लगेचच चालू करायचे आहेत. पंच आपण पाहतोय विजय पाटील सर आणि आकाश आणि त्यांच्या समवेत सर्वच पंच असतील त्यांचं देखील आज करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अर्थात या स्पर्धेसाठी सन्माननीय गीतू म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपयांची भरघोस देणगी आपल्याला प्राप्त झाली आहे. सन्माननीय अमोल म्हात्रे यांच्या माध्यमातून सर्व टी शर्ट्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत. देवेंद्र राऊत यांच्या माध्यमातून रोख रक्कम 11,111 रुपयांची भरघोस देणगी. कुमारी नित्या श्रीपाद म्हात्रे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी जी सर्व पारितोषिक दिली जातात सन्मान चिन्ह अर्थातच दिली जातात ट्रॉफीज ती आपल्याला कुमारी नित्या श्रीपाद म्हात्रे यांच्याकडून प्राप्त झालेली पाहायला मिळतात. आशिष म्हात्रे यांच्याकडून पाण्याची सोय या स्पर्धेसाठी केली जाते. अलिबाग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन बॉलर आणि सिरीज साठी टी शर्ट्स स्पॉन्सरशिप आपल्याला प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय मनोहर पाटील आपल्याला 1,000 रुपयांची भरघोस देणगी देऊन या स्पर्धेला अर्थातच एक योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. BCCI आगरसूळ चषक 2026 स्पर्धा सर्वांच्या भेटीला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बघा दोनही संघ आहेत मैदानाच्या मध्ये आणि जे थेट प्रक्षेपण केले जाते त्यांची स्पॉन्सरशिप सन्माननीय उमेश म्हात्रे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. अर्थातच AK स्पोर्ट्स ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जॉईन होत असताना वळूया मैदानाच्या वरती. बघा मैदानाच्या वरती वळाल्याच्या नंतर आपल्याला काय पाहायला मिळते. अष्टसिद्धी नवनिधी के दाता हनुमानजी यांचे आशीर्वाद घेऊन आहेत मग दोनही संघ मैदानाच्या वरती दाखल झालेले आहेत. पवनपुत्र यांचा आशीर्वाद पहिल्या चेंडू मैदानाच्या मध्ये पडतोय. राऊंड विकेट यावेळेस बाखवाटी क्षेत्रामध्ये चेंडू तिथे थांबणार नाहीये. चेंडू पडतोय सीमा रेषेच्या बाहेर तर गेलाय परंतु या चेंडूवरती किती धावा जमा केल्या जातात पंचांकडून अजूनही डिसिजन पेंडिंग सांगितलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावला गेला होता खरा परंतु चेंडू तिथे प्रेक्षक आहेत फक्त सांगायचं आहे काय आहे कोणी पाहिलं असेल तर थोडस सहकार्य दाखवा. लाईव्ह मध्ये येत असेल तर चेक करायला हरकत नाहीये. लाईव्ह मध्ये जर आलं नाही तर ऑन फील्ड डिसिजन पंचाने तिथे द्यायचा आहे. फोन कर त्याला विचार बंद कर माईक बंद.
चला या चेंडूवरती 4 धावा आल्यात. अगदी चांगलं थेट प्रक्षेपण बॉल फॉलो केलं जात आहे. त्यांना विचारलं साहिलच ना. एके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॉल फॉलो केला जाते. कॅमेरामॅन अगदी विराट यांच्या माध्यमातून चांगलं कॅमेरामॅन कॅमेरामॅन यांची देखील नावं घेतली जातात, कारण का या स्पर्धेच्या माध्यमातून प्रचंड मेहनत आहे ना एके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील केली जाते. गोलंदाज तयार आहे. पुनश्च एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू मैदानाच्या वरती पडत असताना गोलंदाज साहिलच्या माध्यमातून एके स्पोर्ट्स ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला योगदान देत असताना बीसीसीआय ऑगस्ट चषक 2026 हे पर्व आलं सर्वांच्या भेटीला. अगदी पहिलं षटक पहिली पदावरती दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ऋतिक आणि विनय अशी जोडी मैदानाच्या वरती जहरमान थळेपाडा या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. हा यावेळेसचा चेंडू अगदी गुलाम स्पॉट मध्ये पडल्याच्या नंतर थोडासा अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अनएक्सपेक्टेड बाउन्स होता. साहिल याच्यासाठी ओळखला जातो. साहिलकडे बघा ना, म्हणजे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकण्याची क्षमता आहे, ती ताकद आहे, ती नजाकता आहे साहिलकडे. पहिल्या षटकामध्ये सर्वस्व सिद्ध करतोय. सर्वस्व समर्पण ज्याला म्हटलं जातं ना, ती गोलंदाजी मैदानाच्या मध्ये सर्वांच्या भेटीला आली आहे. साहिल पुनश्च एकदा मांडवा एंड कडून गोलंदाजी करत असताना यावेळेस सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर क्लास. ऋतिकच्या बॅट मधून चेंडू सीमा पार षटकार. डीजे मास्टर देखील चांगलं मनोरंजन करतोय या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहतोय तुमचं देखील मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. साहिल पुनश्च एकदा तयार आहे. एटा मरांडा विकेट गोलंदाजी पुढे सरसावून ऋतिकच्या बॅट मधून आता लॉंग ऑफच्या क्षेत्रावरून चेंडू ट्रॅव्हल, चेंडू सीमा पार षटकार. चला मैदानाच्या मध्ये 6 धावांची धाफलकावरती कल्पेश आम्हाला सांगत असताना धाफलकावरती धावा झाला म्हणजे 17 धावा 17 ऑन स्कोरबुक असं सांगितलं जातंय. कल्पेशला देखील अगदी क्रिकेटची प्रचंड आवड आहे. मुंबईमध्ये त्याच्या देखील माध्यमातून चांगलं लेदर बॉल खेळलं जातं. यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू मैदानाच्या वरती पडल्याच्या नंतर ब्लॉक केलं जातंय. इथे फलंदाजाच्या पायाला आहेत ना बेड्या ठोकल्या जात आहेत आणि एकही धाव घेतली जात नाहीये. पुनरागमन साहिलनं केलं मात्र शेवटच्या चेंडूवरती, परंतु त्या आधी येणाऱ्या 5 चेंडूवरती कुठून काढल्या होत्या त्या 17 धावा. एकंदरीत पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लिहिल्या जातात 17 धावा. 17 लॉस ऑफ नन म्हणजे चांगली आपण पाहतो. अगदी फलंदाजी करत असताना जीवनमान थळेपाडा या संघाची स्थिती मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. विरोधामध्ये जीवनमान फकीरपाडा संघ आहे. अगदी हाकेच्या अंतरावरती असणारी 2 गावं आहेत ना, अगदी एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर प्रतिस्पर्धी म्हणून मैदानाच्या वरती हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. विरोधक म्हणून कधीच खेळायचं नसतं, विरोधक म्हणून कधीच कोणतं मैदान गाजवायचं नसतं. प्रतिस्पर्धी म्हणून लढा. तुम्हाला नक्कीच तुमच्या पुढल्या फेरीमध्ये देखील विचारलं जाईल, तुमच्या नावाची दखल घेतली जाईल. दुसरं षटक हाताळण्यासाठी नो डाऊट करण लावलं जातंय. गोलंदाजीच्या मोर्चावरती बॉलिंग ट्रॅकवरती मांडवा एंड कडून करण कशा प्रकारे गोलंदाजी करणारा. अगदी करण देखील चांगली गोलंदाजी करत असतो. व्हेरिएशन करणकडे आहे, ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार का. चला नेक्स्ट मॅच वागेश्वरी धोकोडच्या विरुद्ध शिवसाई मापगाव. कॉल पहिला असेल की दखल घ्यायची, आपली उपस्थिती आमच्यापर्यंत नोंदवायची आहे. दुसरं षटक याच्यानंतर होणारा सामना असेल. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या रिझनमध्ये तिथे क्षेत्ररक्षकाला फसवत असताना चेंडू ट्रॅव्हल वडिलांच्या बाहेर चौकार. विरोधामध्ये दोनही संघ
पायाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या वरती पडत असताना या चेंडूवरती चोरट्या स्वरूपामध्ये घेतली जाणारी ही एक धाव आहे ना, या धावेवरती आपल्याला आता अथलेटिझम या शब्दाचा शब्दप्रयोग करावा लागेल. कारण का चांगलं अथलेटिझम आपल्याला पाहायला मिळालं. अगदी डोळ्यांचं पापणं लवतंय ना लवतंय ही एका धावेची भर. एका धावेची फलकावरती कल्पेश मला सांगत असताना धावा पोहोचल्या त्या म्हणजे 22 धावा. 22 लॉस ऑफ नन वर आज सेकंड ओव्हर इन progress from Karan over here. Fantastic cricket atmosphere over on BCCI Agar Surya Trophy 2026. Second day of the tournament. Hrutik on striking in. Bowling attack Karanच्या माध्यमातून केला जातोय. गोलंदाजीचा मोर्चा सांभाळत असताना हृतिकचा यावेळेचा फटका बॅकवर्डच्या रिझन मध्ये, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता. अगदी यष्टांच्या मागे मनुष्य दादा देखील चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ऍज अ ऑफिशियल विकेट कीपर म्हणून त्यांची ख्याती केली जाते, गणना केली जाते आणि यष्टांच्या मागे त्यांच्या माध्यमातून काम केलं जाते. अगदी करणची गोलंदाजी मैदानाच्या वरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती आता विनयला पाहायला मिळणार आहे. जर्मन थळेपाडा या संघाचा प्रामुख्याचा हा देखील एक फलंदाज यावेळेस आउटसाइड ऑफ द ऑफ स्टिक आणि पंच आम्हाला सांगत असताना ही धाव अवांतर स्वरूपाची येते. 1+1 या 2 धावा घ्याव्या लागतील. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्या त्या म्हणजे 25 धावा. 25 कम्स अप. 3 षटकांचा सामना सर्वांच्या भेटीला, पहिलं सत्र सामन्याचं सर्वांच्या भेटीला आलेला असताना ऋतिक आणि विनय हे वादळ मैदानाच्या मध्ये घोंगावतंय. ऋतिक म्हटलं की चांगली फलंदाजी, 360 अंशाचा पुरेपूर वापर या फलंदाजीच्या माध्यमातून नेहमी केला जातो. पुढे सरसावून सरळ खेचलाय तिथे अगदी धीरजच्या माध्यमातून एक चांगला झेल, सोप्पा झेल. फलंदाज क्रमांक पहिला गारद बाद. असताना बाळा स्पोर्ट्सची बॅट हातात घेऊन अगदी आपण पाहतोय अनिकेत म्हणजे एक चांगला फलंदाज आहे. याच मैदानाच्या वरती कित्येक सर्वोत्कृष्ट फलंदाज हे किताब विजेते अगदी अनिकेतच्या नावावरती सुद्धा लिहिले गेलेत आणि चांगली फलंदाजी करण्यासाठी अनिकेतला आपण नेहमीच ओळखत असतो. परंतु समोर असलेला जय हनुमान फकीरपाडा संघाचा करण देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये मित्रांनो. मैदानाच्या वरती बॅटल इंटरेस्टिंग आहे. मैदानाच्या वरती ड्रामा होणार, कार ड्रामा होणार आणि अगदी फलकावरती धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 25 धावा. 25 धावा फलकावरती. डावखुऱ्या हाताचा एक विध्वंसक वागेश्वरी दोघोडे संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. शिवसाई मापगर संघाचा कर्णधार लगेचच येस. चला नाणेफेकीच्या कौलकडे तिथे आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेच नाणेफेक करून घेऊया. तिसऱ्या षटकाच्या नंतर वागेश्वरी दोघोडे मुख्य मंचावरती आलात तरी चालेल बसण्यासाठी. येस चला बोलूया या षटकाकडे जिथे करण यावेळेसच्या आलेल्या पहिल्या चेंडूवरती ठोकतोय अनिकेत. चेंडू सीमा पार. हाय अँड हँडसम षटकार. चांगली फलंदाजी यावेळेस दबाव दडपण प्रेशर मैदानाच्या वरती बॉल मिळते. वेस्ट साइडच्या वरती चेंडू आढळला. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे इक्वेशन मैदानाच्या वरती उपस्थित असताना नो चेंडूवाला मोठा फटका खेळण्याची नामी संधी अनिकेतच्या नशिबी प्राप्त झाली आहे. त्या संधीचे सोन्यामध्ये रूपांतर करणार का अनिकेत समोर. आता करण आणि अनिकेत हे इंटरेस्टिंग बॅटर सर्वांच्या भेटीला. यावेळेस अगदी ऑफ साइडला हा खेळलेला फटका. बॅटचा फेस ओपन. चेंडू सीमा पार आलाय. दणदणीत
ऐकायला चांगलं वाटतं ना उत्तम सर. येस, बोला मैदानाच्या वरती अगदी चांगलं मनोरंजन करत असताना बीसीसीआय जर सुरू ही स्पर्धा आपण पाहतोय जिथे 4 धावांची फलकावरती धाव आपण पाहतोय 36 धावा 36. अगदी 36 धावा जमवत असताना आहेत ना इथे मैदानाच्या वरती घाम गाळावा लागतोय, इथे परिश्रम करावे लागतात, इथे कष्ट नाही काबाड कष्ट करावे लागतात. 36-36. येस इट इज. 36 धावा फलकावरती अनिकेत आणि विनय अशी जोडी मैदानाच्या वरती. रेस मारू मला समजेल की तो आउट आहे. रेस मार आणि आउटली. यावेळेस पहिल्या चेंडूवरती मोठा फटका एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही असं पाहिजे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज क्रमांक 2 बाद. याच्याबद्दलची चर्चा करावी लागेल. कोकण पाहायला सर्व अगदी पर्यटक इथे अलिबाग मध्ये नक्कीच दाखल होतात. समीर आलाय लवकर फलंदाजी करण्यासाठी, इथे मात्र विनयची जागा भरून काढण्यासाठी. मैदानाच्या वरती समीर आणि अनिकेत ही 2 नावं आहेत ना अगदी लेदर बॉल क्रिकेटमध्ये थाळेपाडा या संघाच्या माध्यमातून अगदी आवर्जून घ्यावी लागत असतात. चांगलं लेदर बॉल खेळत आलेला संघ म्हणून आपण थाळेपाडा संघाकडे देखील त्याच नजरेनं पाहत असतो, फकीरपाडा या संघाकडे देखील त्याच आदराने पाहत असतो. हे संघ मैदानाच्या वरती एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अवळा फलंदाज समोर गोलंदाज उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुयश नशिबी यश तर अगदी या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती तर लिहिलं होतं, परंतु आता समोर समीर बॅटल इंटरेस्टिंग. सुयशच्या विरोधामध्ये समीर एस फॅक्टर मैदानाच्या वरती कशा प्रकारे काम करणारा समीर दाखल. स्ट्रायकिंग एअरवरती षटकातील फ्री चेंडू राईट मोर द विकेट मांडवा एंड कडून. यावेळेस खोलवर प्राप्त चेंडू उचलला तिथे फॉर पॉईंटच्या रिझन एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू पोहोचत असताना एका धावावरती फक्त एका धावावरती फलकावरती धावा पूर्ण 37 धावा पूर्ण 37 धावा. 3 षटकांचा सामना. डावखुराताचा फलंदाज जेव्हा स्ट्रायकिंग एंडवरती येत असतो ना तेव्हा क्षेत्ररक्षक असतील नाहीतर गोलंदाज असतील भांबेरीही उडतच असते. मैदानाच्या वरती अनिकेत स्ट्रायकिंग एंडवरती दाखल होत असताना यावेळेस कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार आहे. आक्रमकतेने ठासून भरलेला फलंदाज म्हणून अनिकेतकडे आपण नेहमी पाहत असतो. यावेळेस तिथे मैदानाच्या वरती काय घडलं जात आहे. मैदानाच्या वरती चेंडू थांबणार नाहीये. चेंडू बाकपटच्या रिजन मध्ये बंद सीमा पार चौकार. मैदानाच्या वरती 4 धावा आल्यात. अगदी 4 धावांची धावा सांगितल्या जातात. ते 41 धावा 41 वर्सेस 2 विकेट डाऊन वर लास्ट अँड थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम बॉलर सुयश भैया. यस यावेळेसचा चेंडू तिथे एलिव्हेशन मैदानाच्या वरती क्षेत्ररक्षण फ्लाकून केलं गेलंय. अगदी 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील तिथे. आणि तिथे मैदानाच्या वरती काय सांगितलं जात आहे. चेंडू सीमा पार षटकार. चला 6 धावा तर आल्यात. तिथे मला वाटते क्षेत्ररक्षण करत असताना फुटवर्कचा वापर चांगला केला नाही गेला. पाय अगदी सीमारेषेला लागला त्या कारणास्तव 6 धावा. यावेळेस चेंडू निघालाय. डॉट आला मैदानाच्या वरती. डॉट चेंडू घेतला जातो. शेवटचा षटक मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुयशच्या माध्यमातून समोर अनिकेत आहे. बघूया त्याचा फलंदाज अगदी चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. तिथे 9 चेंडूची घोषणा झाली आहे आणि तिथे स्ट्रायकिंग एंड वरती तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाईल.
इफ बॅटर इज आउट और नॉट आउट, परंतु अनिकेत निघालाय स्वतःहून अगदी रनआउट स्वरूपामध्ये बाद होत असताना फलंदाज क्रमांक 3 तंबूच्या आशयाला कमॉन डीजे. नो चेंडूची घोषणा झाली आहे म्हणजे आणि रनआउट स्वरूपामध्ये अनिकेत बाद देखील झाला, म्हणजे इथे या 2 धावा घ्यायला लागतील. दुसरी धाव घेत असताना अनिकेत तिथे स्ट्रायकिंग एंड मध्ये बाद झाला. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्यात 49 धावा 49. मोका फलंदाज आपण पाहतो यस फ्री हिट ऑन असणार आहे, कंटिन्यू असणार आहे, कारण का वेस्ट हाईटचा हा नो चेंडू होता. अविनाश नवीन फलंदाज बंधाऱ्याच्या मध्ये दाखल होतो. अविनाश अर्थातच अविनाश सिंग या नावाबद्दल देखील सांगितलं जाईल. अगदी तुम्ही पाहायला गेलात तर 3 ते 4 वर्षापूर्वी IPL मध्ये हे नाव घेतलं गेलं होतं. कशासाठी थोड्याच वेळामध्ये चर्चा केली जाईल, परंतु अविनाश डावखुरेचा फलंदाज तळेपाडा या संघाकडून यावेळेचा हा फटका ऑन साईडला फेकून देण्याचा प्रयत्न. धीरज चेंडू खाली येणार का नाही, तिथे क्षेत्ररक्षण केलं जातं. अफलातून क्षेत्ररक्षक अर्थातच या आलेल्या 2 धावा फलकावरती आल्यात. एकंदरीत 51 धावा पूर्ण झाल्यात. 52 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अर्थातच जय हनुमान फकीरपाडा या संघाला येणारे 18 चेंडू 52 धावा हे समीकरण सांगितलं जाते. वळूया टॉस बॉक्स कडे, जिथे आपल्याला संघ जॉईन होतील वागेश्वरी धोकोडे आणि एका बाजूला शिवसाई मापगाव संघ. चला आयोजकांना विनंती असेल टॉस बॉक्स टॉस साठी सन्माननीय सुरेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. एका बाजूला विशाल असेल, एका बाजूला आयुष असेल. हँडशेक करायचा, सर्वांना अगदी समान शुभेच्छा असतील. चला कॉल कोणाचा असेल? येस हेड इज अ कॉल अँड टेल इट इज मापगाव बंधू टॉस. ठीक आहे सर, सांगतो मला थोडं. येस मापगाव संघाच्या माध्यमातून हा नाणेफेकीचा कौल इथे लागला जातोय आणि अगदीच हा सामना संपल्याच्या नंतर अजून एक चांगला सामना सर्वांच्या भेटीला येणार आहे. एका बाजूला शिवसाई मापगाव, एका बाजूला वागेश्वरी धोकोडे संघ. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपल्याला निनाद जॉईन होत असताना, येस उत्तम पाटील सर जॉईन होत असताना. थैंक यू निखिल वत्से. 51 रन बने हैं, 52 रनों की जरूरत चाहिए. जय हनुमान फकीरपड़ा क्या ये रन बना पाएगी या जय हनुमान थले पड़ा रोक पाएगी? अब फाइटिंग स्कोर बना है, यानी कि पहले शुरुआत से ही बड़े स्ट्रोक खेलने पड़ेंगे. मैं बोलने से पहले ही सुना दिया है एंटरटेनमेंट यहाँ पे और मेरे साथ स्कोरर
कल्पेश। चलो दोस्तों जाएंगे मैदान में जहां पे 52 रन बनाने हैं। अविनाश निकनेम से प्यार से बाबू इस वक्त, जबकि स्ट्राइक एंड के ऊपर राज और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर साहिल। हाल में हुआ पिछली प्रतियोगिता में हाल में हुई थी उनमें सबसे मैन ऑफ द सीरीज वही राज है, लेकिन देखते हैं नॉन स्ट्राइक एंड के ऊपर साहिल, जिनके बल्ले से कई बार कई मैदानों के ऊपर बड़े स्ट्रोक देखने को मिले हैं। तो यहां पे मैच हर समुद्र में साहिल नहीं होता, हर जहाज में मिसाइल नहीं होता। अगर धीरू भाई अंबानी का सपना नहीं होता तो हम जैसों के पास ये मोबाइल नहीं होता, ये टेक्नोलॉजी होती। पहली गेंद के ऊपर हवा में और गेंद से मारे का के बाहर। Once again, अरे ईट का जवाब पत्थर से, सवाल का जवाब व्हाट स्ट्रोक। कम ऑन डू शो। बहुत ही खूबसूरत गीत सुनाते हुए, और इनके पास अब मुझे लगा डीजे ऑपरेटर बहुत ही खूबसूरत है, बहुत ही अच्छी। लेकिन यहां पे पहली 12 रन आ चुके हैं। अब अविनाश कुछ कमबैक कर देने वाली गेंदबाजी कर दिखलाएंगे, और ये बल्ले का अंदरूनी गेंद विकेट कीपर की। जरूर राज जैसे बल्लेबाज। अब करण यहां पे साहिल है, अब तक करण साथ निभाएंगे वन डाउन बल्लेबाज। 52 रन बनाने हैं, यानी कि बहुत, लेकिन मैं कहता हूं कोशिश करने वालों की अगली गेंद देखते हैं। अविनाश की करण के लिए, करण स्ट्राइक एंड के ऊपर ये गेंद राइट हैंड और द विकेट। करण भी कुछ कम नहीं है, तुम्हारे हाथ में गेंद है तो मल्ला मेरे हाथ में। 6 रन, व्हाट अ फैंटास्टिक कमांड। आ चुके हैं, माना कि अविनाश को कहता हुआ करण, तुम्हारे पलट के देख जाने तमन्ना हम भी रखते हैं। तुम्हारे हाथ में गेंद है तो बल्ला मेरे हाथ में है, लेकिन यहां पे बढ़िया फील्डिंग। स्कोर आगे जाता हुआ 20 रन। कुल 20 रन पहले पावर प्ले के अंदर यहां पे जानमान थले बढ़ा, जानमान फकीर बढ़ा। एक अगली गेंद देखते किस अंदाज के साथ करते ये गेंद,
और ये फुल टॉस गेंद लॉगन के ऊपर से 6 रन मिलेंगे। कम ऑन डीजी मास्टर। स्कोर 26 रन। अब अच्छा स्कोर यहां पे आ चुका है, लेकिन अब आने वाली 18 कुल 26 रन आ चुकी है नीतीश गेंदबाजी के ऊपर। इस वक्त 52 रन बनाने हैं, यानी कि आधा लक्ष्य बना है। अभी भी 26 रनों की जरूरत, आने वाली 12 गेंदें। नीतीश गेंदबाजी के ऊपर क्या कुछ कमबैक कर देने वाली गेंदबाजी कर दिखलाएंगे। साहिल स्ट्राइक एंड के ऊपर, और पहली गेंद डॉट विकेट कीपर के हाथों में जाती हुई। अब 11 गेंदे, 11 गेंदे, बहुत ही लंबा रन है। जर्सी नंबर 55 और घुटने देकर खेलना चाहा बल्लेकार गेंद का। अब तो 2 गेंदे डॉट। अब 10 गेंदे 26, 10-26। तो देखते हैं इस वक्त शायद फुलपुर की तरफ निकलकर खेला, गेंद हवा में, काफी ऊंचा श्लोक, काफी खुलकर खेला था और ये यहां पे कैच। कम ऑन बीच विकेट। माना कि अभी भी 9 गेंदों का खेल आना बाकी, मैच को जीतने के 26 रनों की जरूरत। धीरज तो मैदान में, धीरज मैदान में जाता हुआ। अगला मैच होगा शिवसाई मापगांव वागेश्वरी धोकरे, दोनों देखते 9 गेंदे 26 रन। बिजली क्षमा भी जल सकती है। मैच को देखेंगे। नौ गेंदे मैच अभी भी, लेकिन देखते हैं थोड़ी सी अगर कोई यहां पे अच्छा स्ट्रोक, बड़ा स्ट्रोक, धीरज भी जाएंगे मैदान से वापस। कम ऑन डीजे।
तो अब 8 गेंदें 26 रन। तो जरूर इस समय सुरेश सुरेश मैदान में क्या था वह 8 गेंदें, क्या यहां पे इस मैच को बदल पाएंगे? देखते इस वक्त नीतीश की अगली गेंद, ये गेंद दौड़ पड़ेगा और ये गेंद भी ऑफ स्टंप की तरफ निकलती हुई पड़ने के बाद विकेट कीपर के हाथों में जाती हुई। अब 7 गेंदें 26। अगली गेंद देखते हैं इस ओवर से कोई बड़ा स्ट्रोक निकल आएगा और ये खेला है लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच स्ट्रेट ड्राइव स्ट्रोक खेले हैं और यहां पे जरूर 2 रन मिलते हुए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे आता होगा 28 के ऊपर, यानी कि आने वाली 6 गेंदें 24 रनों की जरूरत। सेकंड राउंड का मैच थर्ड राउंड में कौन 8 6 गेंदें 24। अब बड़े स्ट्रोक सिंपल बड़े स्ट्रोक यहां पे अगर लगते हैं 6 लगाने होंगे। 6 गेंदें 24। करंट स्ट्राइक एंड के ऊपर तो देखते हैं इस वक्त राजन राउंड विकेट गेंदबाजी करेंगे फिर। पहली गेंद काफी नीचे रहने वाली पड़ने के बाद विकेट कीपर के हाथों में जाते ही अब 5 गेंदें 5 गेंदें अभी गेंद के ऊपर और ये गेंद भी काफी नीचे डॉट बैक टू बैक दूसरी गेंद डॉट। अब 4 गेंदें यानी कंपल्सरी हर गेंद के ऊपर देखते हैं अगली गेंद किस अंदाज के साथ करते हैं। अरे यार ये तो छक्का जरूर लगा है डीजे, फिर भी मैच देखने वाले अठारह रनों की जरूरत विनय के लिए। हर विकेट के लिए 100 रुपए समीर पारकर की ओर से। धीमी गति की गेंद की इस बल्ला पहले घुमाया, गेंद या विकेट कीपर के हाथों में जाती हुई। अब 2 गेंदें 18 रन। दो गेंदें लास्ट 2 डिलीवरी, आखिरी 2 गेंदें और 18। ये गेंद विकेट। कम
बैट्समैन पीयूष बघितलाच नाही कधी हा माहिती आहे पण मला नाव नाही तो आखिरी गेंद और पैर पर टकरा तुलसी के साथ देगा जानवन भोलेपड़ा ने इस मैच को आसानी के साथ एक तरफा जीत लिया है। वेल डन दोनों टीम। तो सुसाई माधव और उनके सामने राजेश्वरी धोकोड़े